आणि तुम्ही मजा केला? किती मजा केला? एवढा मजा केला? मग आता आपण कुठे निघालो? रूमवर. तर गाईज वेलकम टू गोवा. आता आम्ही जस्ट गोव्याला पोहोचलेलो आहे. थिविम स्टेशनला थांबलो आहे आणि लवकरात लवकर आम्ही गोव्याला पोहोचणार. इथून टॅक्सीना आम्ही इथे बुकिंग केलं आहे, तिथे जाणार. तर पूर्ण 3 दिवस आम्ही आहे, 3 नाईट आहे गोव्याला. पूर्ण गोवा तुम्हाला दाखवणार, तर सोबत राहा आपल्या. तर गाईज वेलकम टू गोवा. आता आम्ही जस्ट थिविम स्टेशनला उतरलो आहे आणि इथून आम्हाला टॅक्सी बुक करायची आहे. इथून प्रीपेड टॅक्सी भेटेल, कॅश ओनली, आणि प्रायव्हेट टॅक्सी इथून खाली जायला लागतो. ऊन खूप आहे त्याच्यामुळे आम्ही इथे प्रीपेडवालीच बुक केले. आणि टॅक्सी बुक केल्यानंतर 15-20 मिनटं थांबावं लागतो, कारण प्रत्येकाचे नंबर असतात इथे. इथले रूल वेगळे आहेत जरा. प्रायव्हेट वगैरे टॅक्सी आतमध्ये गेल्यावर भेटेल, पण इथे स्टेशनवरून कोणती टॅक्सी अवेलेबल नाही इथे प्रायव्हेट. तर गाईज तुम्ही बघू शकता या मॅपद्वारे स्टेशनपासून 19 मिनिटाचा अंतर दाखवतो. इथे वेनोरिका रिसॉर्टला, समुद्र किनाऱ्यावर असलेला हा रिसॉर्ट. तर इथून आम्ही निघतो आता वेनोरिका रिसॉर्टला. तर गाईज आता रूमवर आल्यानंतर फ्रेश झालो, थोडासा तोंड धुतला आणि जेवण करायला चाललो आम्ही. भूक पण लागली. तर रेल्वेमध्ये आम्ही नाश्ता केला होता, ऑर्डर होते आली असेल. येतून दे महेश शेट्टी आमची ऑर्डर दिलेली आहे आणि मी आता काही फक्त जेवण करायला आलो. जेवण करून घेतो आणि नंतर मग थोडा आराम करतो. स्विमिंग पूलमध्ये जाऊ. तर जेवण करून घेतो त्याला. काय पटकन टाकतो पाणी ना, तर काय आता मी इथून निघतो, बीचवर चाललो आहे. कधीपासून थोडा आराम केला आहे जेवण झाल्यानंतर आणि आता बीचवर निघणार. इथून बीच जवळच आहे, आम्ही पायी जाणार आहे. 2-3 मिनटात केक येणार आणि मग आम्ही इथून वॉकिंग करत बीचवर जाणार आहे. तर काय आता आम्ही निघालो आहे कलिंगुट बीचवर. संध्याकाळचा टाईम झाला आहे, रूमवर पण कंटाळा आला आहे. आणि आमच्या भावाची ॲनिव्हर्सरी आहे, महेश भोईर आणि वहिनी यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन पण सुद्धा तिथे आम्ही करणार आहे. ॲनिव्हर्सरी कपल. नमस्ते. तर गाइस जस्ट आता मी 10 मिनटं वॉकअप केल्यानंतर पोहोचलो आहे कलिंगुट बीचवर. आणि इथे तुम्ही बघू शकता आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन सुद्धा करू इथे. महेश भाई आणि वहिनी यांची ॲनिव्हर्सरी. किती ॲनिव्हर्सरी आहे? 9वीला गेलेत ते आता 9 वर्षानंतर 9वी ॲनिव्हर्सरी आहे. तर इथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आणि कॅन्डल डिनर वगैरे काहीतरी करू.
आणि स्पेशल अॅनिव्हर्सरी महेश भोई यांना धन्यवाद धन्यवाद. आज आमची नवी अॅनिव्हर्सरी आहे आणि आम्ही गोव्याला आलेलो आहे स्पेशल अॅनिव्हर्सरीसाठी, सेलिब्रेट करण्यासाठी, साजरी करण्यासाठी. आणि गोवा येथे फेमस कलंगुडी बीच या समुद्र किनाऱ्याजवळ आहोत आणि इथं आम्ही कॅन्डल लाईट डिनर करणार आहोत आणि आमच्या लग्नाचा बर्थडे साजरा करणार आहोत. त्यांची नववी अॅनिव्हर्सरी आहे आणि त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. ते गोव्याला पोहोचतात आणि अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करतात. आता मस्त थंड गारगार हवेच्या ठिकाणावर मस्त समुद्र चौपाटीवर आम्ही ही अॅनिव्हर्सरी यांची सेलिब्रेशन करणार आहोत. तुम्ही या सेलिब्रेशनला हर महादेव. सक्षम ओय बाबू चल. दहा वाजलेले आहेत, टायमिंग 10 झाले. पब्लिक पण आहे थोडं पब्लिक आहे आणि एकदम मजाशीर आहे आणि मजा वाटते एकदम वातावरणात. या तुम्ही पण आता काय आता 10चा टायमिंग झालाय आणि क्राऊड बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी आहे इकडं आहे. आणि जेवण करण्यासाठी आम्ही रूमवर निघालोय. बघ कुताला बघ तर साईडला इकडं तर डीजे धमाल पिना खाना सर्वांचा चालू आहे. आज आमचा उपास आहे, शाकाहारी आम्ही जेवण करणार आहे, गुरुवार उपास. तर चला आता रूमवर निघतोय. हर हर महादेव. दहा वाजून गेलेले आहेत आणि आम्ही मार्केट फिरतो अजून. चले कुठे कुठे पलतो. हा याला इतकी मजा आली ना वालूमध्ये केलायला, बोलून फायदा नाही. नुसता समुद्र किनाऱ्यावर पलतो, बस पलतो, उड्या मारतो. काय जातो आम्ही निघालो बीचवरून, रूमवर चाललो जेवण करायला. आमचा तिथे स्टार्टर वगैरे झाला. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाल्यानंतर आता रूमवर निघतो. इथे शॉपिंग केली आणि थोडीफार. चला भेटूया रूमवर जाताना. इथून आम्हाला रूमवर 300 रुपये भाडा सांगितलं आहे. काहीतरी 1 किलोमीटर अंतर आहे. तर चला भेटूया नंतर आपण. बाय. तर काय आज आहे आमचा सेकंड डे गोव्यामध्ये. तर आता आम्ही चाललो आहे अगोडा फोर्ट. मैं बोलू फटाफट. अगोडा फोर्ट, कोल्हा बीच. बोलला. जय श्रीराम मित्रांनो. तर आज आमचा गोव्यामध्ये दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही प्रायव्हेट टॅक्सी करून गोवा फिरण्यासाठी वेगवेगळे चांगले स्पॉट बघण्यासाठी चाललेलो आहे. तर ते त्याची डिटेल. अभी हम लोग जा रहे हैं कोको बीच पे. पहला पार्ट डॉल्फिन राइड रहेगा, बोट में जाएगा. उसके बाद हसीना मान जाएगी, पिक्चर का डायमंड बंगला है वो जाएगा. उसके बाद एक पुराना जेल अगोड़ा जेल, अगोड़ा फोर्ट, लाइट हाउस अभी बोट में जाके आएगा. उसके बाद हम लोग डायरेक्ट गाड़ी लेके अगोड़ा फोर्ट में जाएगा. बरोबर.
टोपी दाखवा काकाला बघ इकडे बघ ना मॅडम तर गाईज आता आम्ही कोको बीचला आलोय. इथून आम्ही बोट रायडिंग करणार आहे, पण त्याआधी थोडा डॉल्फिन राईडला आम्ही चाललोय आता. आणि पण नाश्ता थोडा पोटपूजा केल्यानंतर जाणार. तर गाईज आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता केल्यानंतर मी बोटिंग करायला चाललोय. असा समुद्राचा आनंद घेताना समुद्राचा सफर करण्यासाठी आम्ही आता बोटिंगमध्ये निघालोय डॉल्फिन पॉईंटवर. तर इथे डॉल्फिन बघण्यासाठी भेटणार आहे आम्हाला. बघू आता कशा प्रकारे डॉल्फिन बघू, मग सर्वांनाही डॉल्फिन दाखवणार. काय प्रॉब्लेम, एनी प्रॉब्लेम, ऑलवेज प्रॉब्लेम काय? ती मागून गेली किती ओनर का नाम है जिमी अग्रवाल। डायमंड का सेल करता है, मुंबई का रहने वाला है। इसमें एक हिंदी मूवी शूटिंग हुई थी, हसीना मान जाएगी। और ऊपर का चर्च है, चर्च ऊपर वाला चर्च का नाम है संत लॉरेंस चर्च। हेलो, अभी मैं जेल पहुंचा, जेल। तर गाईज तुम्ही बघू शकता समुद्र किनाऱ्यावर वसलेला हा आगोडा किल्ल्याच्या आतमध्ये बनवलेला जेल, हा केंद्रशासित जेल जो पोर्तुगीजांनी 17व्या शतकात बनवलेला हा ऐतिहासिक जेल आज पर्यटन म्हणून लोकांना दाखवला जातो। आणि हा जेल एक्सप्लोर करायला तुम्हालाही आवडेल, तर कधी येत असाल गोव्याला तर नक्की हा जेल तुम्ही एक्सप्लोर करू शकता, बघू शकता। तर गाईज आता आम्ही डॉल्फिन पॉईंट एक्सप्लोर केला पूर्ण समुद्रामध्ये, खूप मस्त वाटला। डॉल्फिन पण बघायला भेटले आम्हाला आणि या थंड वातावरणात खूप आनंदी वाटते आणि खूप मजेशीर बोटिंग आमची झालेली आहे। आता आम्ही रिटर्न निघतोय, बीचवर पोचायला आलोय। अशा प्रकारे आमचा डॉल्फिन पॉईंट आता कंप्लीट झालेला आहे। इथून आम्ही नेक्स्ट कुठे जायचं आहे?
पॉट. आगोडा. मग आपल्या गाडीने जायला लागेल आगोडा फॉर्टला. तर आता आपण आगोडा फॉर्टला नेक्स्ट स्पॉट आपला आगोडा फॉर्ट असणार. तर फायनली बीचवर पोहोचलो आम्ही. तर गाईज आता आम्ही जस्ट पोहोचलोय आगोडा फॉर्टला. किल्ल्यावर जस्ट आलोय आणि इथून तुम्हाला दाखवतो किल्ला दिसेल बघा. तर चला आपण तिकडं रवाना होऊया. तर गाईज आता आपण आहोत आगोडा फॉर्टला. इथे तुम्ही बघत आहे हे चौकोन जे केल्यात हा पूर्णपणे पाणी साठा आहे. इथे पाणी साठवला जातो खालच्या तलमधल्यावर. इथून वरतून बघितलं तर आपल्याला दिसतोय. आणि हा आगोडा फॉर्ट आहे जो पोर्तुगीजांनी 1612 निर्माण केला होता. याचा उपयोग म्हणजे ते परदेशी आक्रमण येणाऱ्या होड्या यासाठी केला जात होता. दुर्मींच्या सहाय्याने ते इथून लक्ष ठेवण्याचं काम करत होत्या. आणि हा वरच्या भागाला असलेला हा आगोडा फोर्ट इथे खालच्या तलमधल्यावर शस्त्रसाठा, अन्नधान्य पुरवठा, पाण्याचा पुरवठा हे ते सर्व नियोजन त्यांनी पोर्तुगीजांनी त्या टायमाला इथे केलेलं होतं. पप्पा कवरा पाणी आहे ना. आपल्या दुनियामध्ये जाम पाणी आहे ना वाटतं. तर काय आता आम्ही हा आगोडा फॉर्ट एक्सप्लोर केलेला आहे. सर्व बघून झाल्यानंतर आम्ही निघतोय. आता तर आम्ही पुढे गेल्यानंतर जेवण करणार. त्यानंतर आम्ही रूमवर जाणार आणि रूमवरून परत आम्ही बीचवर जाणार. तर चला भेटूया. तर काय आत्ता आगोडा फॉर्ट वरून आम्ही सिक्कीम पॉइंटला आलोय. इथून आपल्याला समंदरचा नजारा एक नंबर दिसणार आहे. तर लवकर आपण पोहोचू आता आणि तो नजारा तुम्हाला दाखवतो मी. आणि खूप चांगला वाटेल इथे तुम्हाला. हा पॉइंट बघण्यासाठी भरपूर क्राऊड इथे आलेला आहे. बघू शकता तुम्ही.
तर काय आता शेवटचा पॉईंट केल्यानंतर आता रूमवर आलो आहे. पहिले तर जेवण करणार, कपडे वगैरे ठेवतो आणि रिलॅक्स होतो थोडा. हां थोडी पडायची जाताना बरोबर. तर आता झालं सगळ्यांचा तयारी करून झालेली आहे. आता आम्ही डायरेक्ट बीचवर जाणार आहे फोटोशूटिंगला. सगळी गँगची तयारी झालेली आहे. ठेवा तर आता आम्ही चाललोय बीचवर. आमच्या बायकोची इच्छा होते. हो काय जेवण झाल्यानंतर आता आम्ही बीचवर चाललोय आणि बीचवर मस्त आम्ही थोडासा ऍक्टिव्हिटीज करणार आणि थोडे समुद्रामध्ये आंघोळ करायला जाणार आहे. पाण्यामध्ये उलट्या सुट्ट्या उड्या मारणार आहे समुद्राच्या पाण्यामध्ये. तर काय आता पोहोचलोय मी बागा बीचवर. सनसेट कसा एकदम फेसवर येतो बघा आणि खूप चांगला व्ह्यू. फोटोशूट करायला हा मोसम एक नंबर आहे. पब्लिक मस्त बघा, थोड्या प्रमाणात आहे पब्लिकची एन्जॉयमेंट चालू आहे बीचवर. Go Goa! तर मंडळी आता बीचवरून आम्ही निघालोय. सगळ्यांची आंघोळी झालेली आहे. तर हा बागा बीचचा नजारा आहे आणि संध्याकाळचा लाइटिंग शो चालू झालेला आहे. तर आमची आंघोळी वगैरे झालेली आहे, फोटो वगैरे काढून झालेत. आता आम्ही रूमवर निघतोय. काय रे बेटा? पप्पा किती मजा केला. कोणी तुम्ही मजा केला? किती मजा केला? एवढा मजा केला. मग आता आपण कुठे निघालो? रूमवर. सगळं आहे बघ इथे. पार्टी चालू आहे बघ आता. परत चिपकते दिलं लगेच. बस चल तसं. तर काय आता आमची व्हॅन आलेली आहे आम्हाला न्यायला आणि आता आम्ही निघतोय बीचवरून डायरेक्ट रूमवर.
सगळे ओले चिंबत झालेले आहेत आणि तसाच गाडीत बसतोय. नंतर बोंब मारेल गाडीवाला. काय आमची आता नाईट डिनर पार्टी चालू आहे. खूप आनंदामध्ये आणि खूप रिलॅक्समध्ये आहोत. पूर्ण गोवा फिरणार आहोत आम्ही. आमचा ब्लॉगर सचिन भोईर सोबत, तसेच पूजा वहिनी आणि आमचा अर्धांगणी सोनल भोईर, आमचा हरिबुवा, राधा, सक्षम आणि तिकडे अर्धिका. बघा तुम्ही रिसॉर्टचा नजारा बघा फक्त तुम्ही. पैसा वसूल आहे. फुल एन्जॉय इन गोवा विथ फेमस युट्यूबर ब्लॉगर सचिन भोईर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जाऊ काय बोलायचं का? तर काय आता आजचा आहे 3रा दिवस आणि हे मॉर्निंग झालेली आमची. तर दात वगैरे फ्रेश झालेले आहेत, म्हणजे दात घासून. तर चाय आलेला आहे, चाय घेतो मी आता. चाय बाबूजी मॉर्निंग झालेली नाही अजून. ते उठ का